आजपासून राज्य विधिमंडळाचं अधिवेशन, कायदा सुव्यवस्थेसह शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विरोधक सरकारला घेरण्याची शक्यता. माहितीमध्ये राज्यपाल नियुक्त आमदारांच्या निवडीबाबत चर्चा सुरू असल्याची सूत्रांची माहिती. 12 आमदारांमध्ये भाजप स्वतःसाठी मोठा वाटा घेण्याची तयारी. जायकवाडी धरणाच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर. रात्री ड्रोन प्रतिबंधित क्षेत्रामध्ये 6 ते 8 ड्रोनद्वारे हवाई टेहळणीचा प्रयत्न. पाटबंधारे विभागाकडून तक्रार दाखल. पुण्यापाठोपाठ ठाण्यातही चालणार मुख्यमंत्र्यांचा बुलडोझर. ठाणे मीरा भाईंदर मधील अनधिकृत पब बार्बर कारवाईचे मुख्यमंत्री शिंदेंचे आदेश. महालक्ष्मी रेसकोर्सवर 300 एकरांमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचं उद्यान होणार. कुठलंही बांधकाम होणार नसल्याची मुख्यमंत्री शिंदेंची ग्वाही. T20 वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये टीम इंडिया आणि इंग्लंड भिडणार, तर दक्षिण आफ्रिकेची अफगाणिस्तानवर मात करत फायनलमध्ये एंट्री. लोकलच्या गर्दीमुळे होणाऱ्या मृत्यूवरून हायकोर्टानं रेल्वेला फटकारला. लोकांना लोकलमधून गुरांसारखा प्रवास करायला लावणं लज्जास्पद असल्याचे कोर्टानं ओढले ताशेरे. पुण्यातील L3 बारच्या पार्टीमधील तरुणांना पुण्यातील अंमली पदार्थ तस्करांना ड्रग्ज पुरवले असल्याचं उघड. तस्करांचा पोलिसांकडून शोध सुरू. दिल्लीमध्ये जोरदार पावसाला सुरुवात. दिल्लीवासियांना उष्णतेच्या लाटेपासून दिलासा, तर पावसामुळे दिल्लीचं तापमान कमी होण्यास होणार मदत. राज्यातील अनेक भागात जोरदार पावसाची शक्यता. पुढील 48 तासात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता. ठाणे आणि मुंबईसाठी येलो अलर्ट, तर रायगड रत्नागिरी जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी. मुंबई महानगरपालिकेमध्ये सहाय्यक आयुक्तांच्या 50% जागा रिक्त जागा भरण्यासाठी मुंबई महानगरपालिकेकडून अर्जाची मागणी. पालखी सोहळ्यासाठी PMPML प्रशासन सज्ज. पालखी सोहळ्यानिमित्त देहू आळंदीसाठी जादा बसेसची सोय. 26 जून ते 30 जून दरम्यान सोडण्यात येणार 148 अधिक बसेस. पुण्यात नद्यांच्या पूररेषांचा सर्वंकष आढावा घेऊन नव्यानं पूररेषा आखण्याच्या उच्च न्यायालयाच्या सूचना, तर उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याचेही आदेश. इंद्रायणी नदीचं पाणी दिवसेंदिवस प्रदूषित होत असल्याचं शिवसेना UBT पक्षाचं म्हणणं. त्यासाठी पक्ष आक्रमक. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना पाचलं इंद्रायणी नदीतील दूषित पाणी. वाहतूक कोंडीमुळे पुणेकर हैराण. शहरात अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या गंभीर. मात्र वाहतूक कोंडीकडे दुर्लक्ष. कोकण रेल्वेवर 30 जून ते 30 जुलै दरम्यान मेगा ब्लॉक. नेत्रावती मत्स्यगंधा एक्सप्रेसचा प्रवास पनवेलपर्यंतच असणार. संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं अहमदनगर जिल्ह्यात स्वागत. फुलांची उधळण करत ग्रामस्थांनी केलं स्वागत. दक्षिण मुंबईतील बेलारीस पूल अखेर जमीनदोस्त. पालिका आणि पश्चिम रेल्वेचा नवीन पूल बांधण्याचा निर्णय. पुनर्बांधणीसाठी पूल 18 महिने बंद राहणार. उल्हासनगरमध्ये उद्या पाणी पुरवठा बंद राहणार. जलवाहिनीच्या देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी पाणी पुरवठा बंद. मुंबईत बाईक टॅक्सीला परवानगी. रॅपिडो, ओला, उबर यांच्या सेवेचा मार्ग मोकळा. प्रवाशांना कमी खर्च, कमी वेळेत इच्छित ठिकाणी जाता येणार. मुंबईच्या पाणी पुरवठ्याची स्थिती गंभीर. पाणी वापरावर बंधनं घालण्याचा महापालिका प्रशासनाचा विचार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.